श्रेया शेठ. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी श्रेया शेठचा उत्सव साजरा केला जातो. अनेक ठिकाणी मोठ्या पोटाचा, तोंडात चिरूट असलेला, हातात बाटली घेतलेला असा मातीचा श्रेया शेठ चौकात बसवला जातो. पण त्यांच्याबद्दलचं विकृत स्वरूप व त्याची होणारी विटंबना ही थांबली पाहिजे. कारण त्यांच्याविषयीची माहिती अल्प असल्यामुळे आणि त्यांच्या दानशूरतेचा इतिहास कदाचित माहीत नसल्यामुळेच ही कृतघ्नता वाढीस चालली आहे. हा उटघटकेचा राजा म्हणताना शिराळशेठ किंवा श्रियाळ शेठ. मूळचे ते बहमणी राज्यातील दानशूर वाणी. 1396च्या आसपास बहमणी राज्यात सतत 12 वर्ष दुष्काळ पडला. दुर्गादेवीचा दुष्काळ असे त्याला म्हणतात. राजाच्या विनंतीवरून त्यांनी गोदामातील धान्य दुष्काळग्रस्तांना पुरविले. मात्र राजाला अट घातली की बादशाह फक्त 3.5 तास म्हणजे औटघटका खाविंदानी मला अधिकार द्यावा. बादशाह तख्तावरून उतरला. दानशूर श्रेयाळ शेठ तख्तावर बसले. पण ते अत्यंत संयमी, विवेकी होते. त्यांनी औटघटकाच्या सत्ता काळात बहमणी राज्यवटीतील बंद झालेली मंदिरांची इनामे, देणग्या पुन्हा चालू केल्या. लोककल्याणकारी निर्णय घेतले. त्यासाठी एक पै देखील घेतली नाही. सत्तेचा उपयोग वैयक्तिक स्वार्थासाठी चुकूनही न करता संयमी राजा हा किती निस्पृह, दानशूर आणि निर्मोही होता हा आदर्श लोकांसमोर उभारणे आवश्यक आहे. शिवलीलामृतामध्ये श्रेया राजाची गोष्ट आपल्याला आढळते. श्रेया राजा, त्याची राणी चांगुणा आणि त्यांचा लाडका बाळ चिलिया, सर्व कुटुंब शंकराचे भक्त होते. ते अतिथीला देव मानायचे आणि दिलेला शब्द प्राणापलीकडे जाऊन पाळायचे. याचे अनेक दाखले आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये वारंवार दिसून येतात. शंकराचा निस्सीम भक्त असणारा राजा दातृत्व तसेच वचनाचा पक्का यासाठी प्रसिद्ध होता. दारी आलेल्या याचकाला जे मागेल ते अन्न खाऊ घालून तृप्त करणे, अतिथींचे आदरातिथ्य करणे आणि शंकराची उपासना करणे अशी तो त्याच्या जीवनाची इतिकर्तव्ये मानत होता. चांगुणा राणी गृहस्थ धर्म उत्तम निभावत होती. एकदा शंकरांनी आपल्या या भक्ताची कठोर परीक्षा घेण्याचे ठरवले आणि ते अतिथीचे रूप घेऊन श्रेया राजाच्या दारात उभे ठाकले. चांगुणा राणीने त्यांची पूजा केली, आदरातिथ्य केले आणि भोजनासाठी काय करू म्हणून विचारले. तात्काळ त्या अतिथीने नरमांसाची मागणी केली. शुद्ध शाकाहाराचे व्रत कायम पाळणारे राजा व राणी या मागणीने एकदम हादरले. तरी पण आपला धर्म सोडायचा नाही म्हणून काय आणि कशी तजवीज करावी याचा विचार करू लागले. तेवढ्यात त्यांच्या कानावर जशी तप्त शिसे ओतावे असे शब्द पडले. हे नरमांस मला तुमच्या मुलाचे म्हणजे चिलियाचे हवे आहे. दुसऱ्या कोणाचे नरमांस मी ग्रहण करणार नाही. राजा राणीवर जशी वीजच कोसळली. अतिथी असला म्हणून त्याने काय आमच्या लाडक्या चिलिया बाळाचे जीवावर उठावे असा विचार राजा व राणी करू लागले. राणी तर दुःखात पार बुडून गेली. राजाला सांगितले, दुसरे कोणतेही नरमांस मला उपलब्ध करून द्या, मी रांधून अतिथीला तृप्त करते. परंतु श्रेया राजा वचनाचा पक्का होता. त्याने राणीची समजूत घातली आणि चिलिया बाळाचेच नरमांस रांधून अतिथीला तृप्त करण्यास सांगितले. बिचाऱ्या राणीने मन घट्ट केले आणि आपल्या चिलिया बाळाला उखळात घालून कांडू लागली. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तोंडाने माझा चिलिया, माझा चिलिया असा विलाप चालू होता. अशा स्थितीत ती कांडण करीत होती. इतकात आपल्या चिलियाचा निरागस चेहरा तिला दिसला. निदान त्याचे तोंड तरी आपल्याला नेहमी दिसेल असा विचार करून तिने तो डोक्याचा भाग बाजूला काढून ठेवला आणि राहिलेला धडाचा भाग शिजवून अतिथीला वाढला. मी या भोजनाचा धिक्कार करतो. यजमानाने स्वार्थाने काही भाग काढून ठेवलेले अन्न मी स्वीकारणार नाही.
असे म्हणून अतिथी निघून जाऊ लागला. आता मात्र खरी परीक्षा होती. लाडक्या चिलिया बाळाचा जीव तर गेलाच होता, पण ममतेपोटी काढून ठेवलेले डोके देखील आता ठेवता येणार नाही. आजपर्यंत आपण गिकारलेल्या व्रताला बट्टा लागणार. आपण आजपर्यंत कमावलेले पुण्य सगळे वाया जाणार. सर्वस्व तर गेले आहेच, निदान आता अतिथीचा कोप आणि शाप तरी नको, म्हणून शोकग्रस्त राणीने शेवटी लाडल्या चिलियाचे डोके देखील रांधले आणि अतिथींच्या पानात वाढण्यासाठी घेऊन गेली. राजा आणि राणी दोघांनीही अतिथीची क्षमा मागितली. आमच्याकडून प्रमाद झाला तरी आपण क्रोधाविष्ट होऊ नये असे विनविले आणि भोजन सुरू करण्याची विनंती केली. अतिथीला नमस्कार करून त्याची क्षमा मागण्यासाठी ते त्यांच्यासमोर डोळे मिटून आणि गुडघे टेकून बसले. तेवढ्यात त्यांना आपल्या डोक्यावर हस्तस्पर्श जाणवला. उठा वत्सांनो, तुमची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुम्ही मी घेतलेल्या परीक्षेत खरे उतरले आहात. तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती मागून घ्या. श्रिया राजा आणि चांगुणा देवी यांनी हळूच डोळे उघडले. समोर त्यांचे आराध्य दैवत शिवशंकर होते. त्यांना आशीर्वाद देत होते आणि वर पण मागा असे सांगत होते. राणी दुःखाच्या तीव्रतेने व अतिरेकाने म्हणाली, देवा, आमचा चिलिया बाळ तू तर आमच्यापासून हिरावून घेतला आहेस. आता आम्हाला कशाची इच्छा? आता आम्ही जगून तरी काय करू? यावर शंकर हसून म्हणाले, राणी, तुमचा बाळ कुठेही गेला नाहीये. बघ त्याला हाक मार. राणीने व्याकुळ होऊन हाक मारली, अरे माझ्या चिलिया बाळा, कुठे आहेस रे तू? मला दिसत सुद्धा नाहीयेस. म्हणून ती रडू लागली. आणि काय आश्चर्य, अंगणातून तिचा चिलिया बाळ धावत धावत आला. श्रिया राजाने आणि चांगुणा राणीने आपले ब्रीद सोडले नाही. अगदी त्यासाठी त्यांनी आपल्या बाळाचा बळी देखील दिला. त्याची परमेश्वरावरील निष्ठा, अढळ विश्वास आणि दातृत्व यांची आठवण ठेवण्यासाठी दरवर्षी श्रावण शुद्ध षष्ठी या दिवशी श्रियाषष्ठी साजरी केली जाते. एकदम हृदयद्रावक असणारी ही चिलिया बाळाची कथा ऐकून तुम्हाला काय वाटले हे कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा पुढे नेण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद.